ओव्हरचा खेळ अगदी चढाव उताराचा पाहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट येऊन सुद्धा 17 धावा खर्च केल्यात. म्हणजेच जय महाराष्ट्र धामणगाव संघाकडे बॅटिंग लाईनअप भरपूर चांगली पाहायला मिळते. फुलटॉस बॉल, फटका सुंदर आहे, टक्काचा आवाज, प्रॉपर टायमिंग, बॉल चालला सरळ मिड विकेट, सीमारच्या पार, षटकार. मॅच पाहायला मिळेल. जय हनुमान खोने त्यांच्या विपक्षात आई गावदेवी दादूचा पाडा या दोन संघाच्या दरम्यान नेक्स्ट मॅच असेल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. आपण मिड इनिंग मध्ये टॉस करणार आहोत. या ठिकाणी लगातारचा हा दुसरा खणखणे दणदणे दर्जेदार दिमागदार आणि शानदार षटकार. षटकारांच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय, परंतु राजेशसाठी सुवर्ण संधी आहे. तर चला जय हनुमान खोनी संघाचे कॅप्टन आपण या. इथे देखील फटका सुंदर आहे. लगातारचा हा तिसरा यस मॅक्सिमम. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार घेतलेत. म्हणजेच फलंदाज सूरजच्या बॅट मधनं अजून एक षटकार. मैदानाच्या आत पाणी घेऊन जायचंय. ड्रिंक्स ब्रेक आता होतोय. टाइम स्टॉप केले गेलंय. शेवटचे 4 मिनिटं शिल्लक आहेत. 4 मिनिटांमध्ये हा षटक फेकावा लागेल. पाहिलं तर षटक क्रमांक दुसराही संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44 तब्बल 44 धावा फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या. तदनंतर या ओव्हरचा विचार करता करता तब्बल या ओव्हरमध्ये 27 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आणि या ओव्हरमध्ये 27. तब्बल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावा फलकावरती पाहायला मिळतात. धावांचा डोंगर आता या ठिकाणी रचायला सुरुवात केली आहे. या ठिकाणी